हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, विभूतिपाद सूत्र क्रमांक 44. स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वय अर्थतत्व संयमात भूतचय. स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वय अर्थतत्व या भूतांच्या 5 अवस्था आहेत. यावर संयम केला असता भूतचय प्राप्त होतो. या सूत्रात भूत हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्याचा अर्थ अगोदर पाहून मग या 5 अवस्थांचा अर्थ पाहू, म्हणजे या सूत्राचा अर्थ उलगडणं सोपं होईल. भूत, भूतकाळ असा शब्द आपण नेहमी वापरतो, म्हणजे गतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी. येथे आपण रोजच्या व्यवहारात सोयीसाठी फारच संकुचित अर्थ लक्षात घेतो. वास्तविक त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. भूत म्हणजे घडून गेलेल्या, होऊन गेलेल्या गोष्टी असा अर्थ आहे. असं म्हटल्यावर त्यामध्ये वर्तमान काळात असलेल्या गोष्टींचा समावेश आपोआपच होतो. कारण वर्तमानात गोष्टी आहेत, त्या अगोदर झाल्या आहेत, म्हणूनच त्या आपणास वर्तमान काळात आत्ता दिसत आहेत, उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, बाळू साळूशी बोलत आहे. हा जरी वर्तमान काळ असला तरी बाळूचे बोलणे एक एक शब्द संपल्यावरच, भूतकाळात जमा झाल्यावरच तो साळूला ज्ञात होतो. अशा प्रकारे वर्तमान काळातील गोष्टी अगोदरच होऊन गेलेल्या आहेत, म्हणून त्या भूतच आहेत. आता भविष्य काळातील गोष्टींचा विचार करू. समाधीपादमधील सूत्र क्रमांक 23 मध्ये आपण पाहिलं की या विश्वातील प्रत्येक गोष्ट अगोदरच तयार करून ठेवलेली आहे. शास्त्रज्ञ या वस्तूंचा शोध लावतात. मानव कोणतीच गोष्ट तयार करू शकत नाही. गोष्ट अगोदरच तयार असते, ती सापडते. अशा या वस्तूंचा आकार, रंग, रूप, जागा बदलेल. 2 गोष्टी एकत्र येऊन तिसरीच गोष्ट प्राप्त होईल. पण या वस्तू होऊन गेलेल्या, झालेल्या, घडलेल्या असतात. म्हणजेच भविष्यकाळात आपल्याला प्राप्त होणाऱ्या गोष्टी सुद्धा भूत आहेत. विश्वातील यच्च यावत सर्व गोष्टी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तयार होतात. या 5 गोष्टी त्या परमेश्वराने या पृथ्वीवर अगोदरच तयार केल्या आहेत, निर्माण केल्या आहेत. म्हणजे या 5 गोष्टी सुद्धा भूत आहेत. विश्वातील सर्व गोष्टी तयार करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे, म्हणून त्या महान आहेत. म्हणून त्यांना पंचमहाभूते असं म्हणतात. या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की भूतकाळात झालेल्या, त्यामुळे वर्तमान काळात मिळालेल्या आणि म्हणून भविष्य काळात प्राप्त होणार असलेल्या अशा सर्व गोष्टी भूत असून त्या पंचमहाभूतांमधून निर्माण होतात. अशा या पंचमहाभूतांवर संयम केला असता भूतजय प्राप्त होतो. आता त्यांच्या अवस्था पाहूया. 1. स्थूल. स्थूल म्हणजे दृश्य, जड किंवा सहज भासणाऱ्या गोष्टी. पंचमहाभूते आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तू स्थूल अवस्थेत असतात. पृथ्वीचे जमीन, डोंगर हे स्थूल रूप आहे. पाण्याचे सागर, नदी, धबधबा हे स्थूल रूप आहे. तेजाचे आग, उष्मा हे स्थूल रूप आहे. वायूचे सोसाट्याचा वारा, वादळ हे स्थूल रूप आहे. आपल्याला वरती दिसत असलेले आकाश हे आकाशाचे स्थूल रूप आहे. या गोष्टी आपल्याला सहज स्पष्ट दिसतात, जाणवतात. यांच्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तू आपल्याला सहज जाणवतात, त्या स्थूल होत. 2. स्वरूप. पंचमहाभूतांना त्यांचा एक विशिष्ट स्वभाव, गुण आहे. पृथ्वी टणक, कठीण आहे, ती सतत फिरत आहे. गंध निर्माण करणे हा पृथ्वीचा गुण आहे. त्यामुळे निरनिराळ्या वनस्पती उगवतात. कोणतीही गोष्ट स्वतःत सामावून घेणे, स्वतःकडे ओढून घेणे
हा पृथ्वीचा गुण आहे. यामुळेच पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे. द्रवत्व हा पाण्याचा गुण आहे. रस निर्माण करणं, त्यामुळे वाहणं, समपातळीत राहणं, आकुंचन पावणं, पुन्हा प्रसरण पावणं हा पाण्याचा गुण आहे. त्यामुळे पदार्थांना वेगवेगळ्या चवी आहेत. रूप देणं, दृश्य करणं, प्रकाश देणं, उष्णता निर्माण करणं हा तेजाचा गुण आहे. ऊर्जेमुळे सजीव सृष्टी पृथ्वीवर शक्य झाली आहे. प्रकाशामुळे आपल्याला व्यवहार करणे शक्य होते. स्पर्श, वाहणे आणि आपल्याबरोबर वाहून नेणे हा वाऱ्याचा गुण आहे. यामुळे आपल्याला स्पर्शज्ञान, गंधज्ञान होते. सर्व व्यापून राहणे, व्यापून टाकणे हा आकाशाचा गुण आहे. शब्द, ध्वनी तसेच पोकळी भरून काढणे हा आकाशाचा गुण आहे. या पंचमहाभूतांपासून निर्माण होणाऱ्या त्या त्या वस्तूत हे गुण आपल्याला नेहमी सहज जाणवतात, दिसून येतात. 3. सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे केवळ भासणारे किंवा अत्यंत लहान रूप. मातीचा धुलीकण हे पृथ्वीचे सूक्ष्म रूप झाले. पाण्याचा थेंब हे पाण्याचे सूक्ष्म रूप झाले. ठिणगी हे आगीचे सूक्ष्म रूप झाले. फुंकर हे वाऱ्याचे सूक्ष्म रूप झाले. बारीक नळीतील आकाश हे आकाशाचे सूक्ष्म रूप झाले. पंचमहाभूतामधून धूळ, दव, धुक, धूर, गंध, सूर, स्वर इत्यादी सूक्ष्म रूपात निर्माण होतात. ते आपल्याला जाणवतात. 4. अन्वय. अन्वय म्हणजे या पंचमहाभूतांचा एकमेकांशी असलेला संबंध पाहणे, तो समजून घेणे, यांच्या निर्मितीमुळे असलेला संबंध पाहू. विश्व निर्माणाच्या आधी सर्वत्र फक्त ब्रह्म होतं. विश्व निर्माण झाले त्यावेळी सर्व ग्रह गतीमुळे स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती आकर्षणामुळे फिरत होते. या गतीमुळे, फिरण्यामुळे पृथ्वीभोवती एक पट्टा निर्माण झाला. त्यालाच आपण आकाश म्हणतो. या आकाशाने पृथ्वी व्यापून टाकली. या आकाशात पोकळी न राहता आकाशातून वायू तयार झाला. त्याच्या वाहण्यामुळे घर्षण होऊन त्यामधून तेज, ऊर्जा निर्माण झाली. ऊर्जेमुळे वायूवर परिणाम झाला. त्याचे स्थित्यंतर, विघटन, संकरण झाले. यातून ऊर्जेमुळे पाणी तयार झाले. पाणी पडून त्यातील घटक साचून पृथ्वी तयार झाली. ती जसशी तयार झाली तसतसे त्याच्यात मागच्याचे गुण आले. आकाशाचा शब्द हा गुण आला. वायूच्या स्पर्श या गुणाबरोबर आकाशाचा शब्द हा गुण वायूत आला. तेजाच्या रूप या गुणाबरोबर तेजामध्ये शब्द, स्पर्श हे गुण आले. पाण्याच्या रस या गुणाबरोबर पाण्यात शब्द, स्पर्श, रूप हे गुण आले. पृथ्वीत स्वतःच्या गंध या गुणाबरोबर शब्द, स्पर्श, रस, रूप हे गुण आले. पंचमहाभूतांच्या संकीर्णांमधून, परस्पर संबंधांमधून, अन्वयांमधून अनेक वस्तू निर्माण होतात. 5. अर्थतत्व. अर्थतत्व म्हणजे या पंचमहाभूतांचं प्रयोजन, त्यांचं कार्य आणि त्यांची उपयुक्तता पाहणे. आपण पाहतो की पृथ्वीवर बीज पडल्यावर त्याला पाणी, हवा, ऊर्जा मिळाली की त्यातून अंकुर धरतो आणि तो आकाशाकडे झेपावू लागतो. वेल पसरत जाते, परंतु तिला जरा आधार मिळाला की ती वर जायला लागते. सजीव सृष्टी पंचमहाभूतांमुळे जगते. प्राणवायू, अन्न, पाणी, ऊर्जा, निवारा आणि इतर सर्व वस्तू या पंचमहाभूतांमुळे मिळतात. परमेश्वराला पृथ्वीवर वास्तव्य करायचे होते. त्याला येथे जीवसृष्टी वसवायची होती. जीवाच्या पोषणासाठीच पृथ्वीवर पंचमहाभूतांची योजना परमेश्वराने केली. पंचमहाभूते ही तत्वे आहेत, कारण त्यांच्यात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध
निर्माण करण्याची क्षमता आहे. या सर्व विवेचनावरून एक प्रश्न निर्माण होतो की जर पंचमहाभूते परमेश्वर निर्माण करतो तर परमेश्वरावरच संयम करून भूतजय प्राप्त का करू नये. याचं उत्तर असं आहे की परमेश्वर केवळ भूत नाही, तो वर्तमान आणि भविष्य निर्माण करणारा आहे. त्यानंतर वर्तमान आणि भविष्य भूत होतात. तो आदी अनादी आहे. योगाचं अंतिम उद्दिष्ट परमेश्वर प्राप्ती हे आहे. या मार्गावर भूतजय प्राप्त होतो. हा झाल्यावर मग परमेश्वर प्राप्त होणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे भूतजय परमेश्वर प्राप्तीसाठी मिळालाच पाहिजे असं नाही. महत्वाचं म्हणजे भूतजय परमेश्वर प्राप्तीसाठी मिळालाच पाहिजे असं नाही. या मार्गावर तो शक्य होतो हे साधकांना माहिती असावे. हे सर्व सांगण्याचा हाच हेतू आहे. भूतांच्या अवस्थानंतर स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय, अर्थतत्व अशा क्रमाने जर संयम केला तर भूतजय प्राप्त होतो. साधनेमध्ये स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं असतं. येथे नेमकं हेच करायचं आहे. साधनेसाठी पंचमहाभूते किंवा त्यामधून निर्माण झालेली कोणतीही वस्तू किंवा गोष्ट चालू शकेल. परंतु यासाठी जर स्वतःच्याच शरीराचा उपयोग केला तर ते खूप सोपं आणि साधनेसाठी चांगलं होतं, असा साधकांचा अनुभव आहे. आपला देह, इंद्रिय ही पृथ्वी तत्वाशी निगडीत आहेत. आपल्या शरीरात पाणी असतेच म्हणजे आपतत्व असते. शरीरात उष्णता असते म्हणजे तेजतत्व असते. आपण सतत श्वसन करत असतो. आकाश हे श्वसन करत असतो म्हणजे वायुतत्व असते. आपल्या शरीरातील पोकळीत आकाश व्यापलेले असते म्हणजे आकाश हे तत्व असते. तेव्हा स्थूल शरीराचे स्वरूप समजावून घेऊन सूक्ष्म आत्म्यावर इंद्रिये, बुद्धी, मन, चित्त यांचा अन्वय साधून योगतत्व पाळले तर भूतजयासाठी साधना होऊ शकते. रामायणात सत्वपरीक्षेच्या वेळी माता सीतेला अग्निकुंडात ज्वाळांच्या म्हणजे तेजाच्या झळा लागल्या नाहीत. सीतेने धरणी म्हणजे पृथ्वी दुभंगून आपल्या मातेच्या उदरी गमन केले. महाभारतात युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाचा पण सफल होण्यासाठी जयद्रथाच्या वधाच्या वेळी सूर्याचे तेज योगविद्येने भूतजयाने थोडा वेळ झाकळून टाकले होते. अलीकडच्या काळात योग्यांना असे काही अनुभव येत असले तरी त्याची जाहीर माहिती नाही. एक गोष्ट सत्य आहे की योगाभ्यास करणाऱ्यांना पंचमहाभूतांचा त्रास तर होत नाहीच. उलट योगाभ्यासात ती पूरक ठरतात. हरिओम.